आता पत्र मांडल्यानंतर त्याच्यावर सुद्धा मी कारवाई करण्याचं सूचना त्या त्या विभागाला मी त्या ठिकाणी केली आहे. विषय एक होता की 8 जानेवारी 2024 होता जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 2023-24 मध्ये सदस्य असतील त्यांनी स्थानिक यंत्रणेकडे सादर केले आहेत करणार आहेत. त्या यंत्रणेने जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्तावित त्या ठिकाणी केल्या जातील आणि करणार असतील किंवा त्यांनी करावं आणि योजनेने तरतुदीच्या मर्यादित आजच्या बैठकीत त्यांना मान्यता आणि त्याकडून दिली नाही. आणखीन अतिशय महत्वाचे विषय अनेक गावाला समशान म्हणून आहेत. मी आता तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी महोदयांना सांगतो की वेगळा तरतूद आपण त्या ठिकाणी केली पाहिजे आणि जिथं जागा उपलब्ध नसतील तिथं जागा घ्यायला नसेल तर तिथं आपण शेडला पैसे आपण त्या ठिकाणी दिली. जर समजा शासकीय जागा उपलब्ध नसतील तर आपण तिथं कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्या डीपीसी मध्ये आपण निधीची तरतूद करून खरेदी का होईना आपण जागा खरेदी करून कसल्याही परिस्थितीमध्ये मला प्रत्येक गावात त्या ठिकाणी स्मशानभूमी असली पाहिजे हे त्या ठिकाणी मी सूचना दिलेली आहे. पीक विम्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी सांगितलं. मी जिल्हाधिकारी महोदयांना आणि बँकेच्या अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या की एक लवकरात लवकर ह्या आठवड्याच्या आत आपण कलेक्टर ऑफिसमध्ये त्याची बैठक त्या ठिकाणी घ्या आणि पीक विम्याच्या आणि पीक कर्जाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. आणि बऱ्याच ठिकाणी एमएससीबीचे विषय असतील. आता एमएससीबीच्या विषयाच्या बाबतीमध्ये तर आपण राज्य शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांना आता आपण मोफत वीज देण्याची घोषणा आपण राज्य शासनाने केली आहे. त्याचा JR सुद्धा त्या ठिकाणी आपण काढलेला आहे आणि मागचं सुद्धा जे काही थकीत बिल त्यांचं राहिलेलं आहे त्याला सुद्धा तगादा लावायचा नाही, त्याचे सुद्धा बिल वसूल करायचं नाही. आणि सगळी एमएससीबीची जी यंत्रणा आहे ती शेतकऱ्याला कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने बिल देता येईल हे सुद्धा त्या ठिकाणी प्राधान्याने त्या ठिकाणी तो प्रश्न हाताळावा अशा सुद्धा सूचना आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत. विशेष करून आज परभणी शहराच्या महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये काय विषय महत्वाचे निघाले. खरंच आहे मला सुद्धा या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या शहराला चांगल्या पद्धतीचं पिण्याचं पाणी शुद्ध त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. आठवड्यातून किमान 2 किंवा 3 दिवसाला सुद्धा पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका माझी सुद्धा त्या ठिकाणची आहे. आणि म्हणून पिण्याचे पाणी असेल आणि पिण्याच्या पाण्यात झाल्यानंतर इथं अंडरग्राऊंड ड्रेनेज झाली पाहिजे आणि अंडरग्राऊंड ड्रेनेज त्याला मंजुरी सुद्धा आहे. त्या टेक्निकल बाबी त्या ठिकाणी राहिलेल्या आहेत आणि त्या संदर्भात सुद्धा सगळ्या लोकप्रतिनिधी सूचना केल्यानंतर आम्ही आता तात्काळ मी स्वतः सोमवारी किंवा मंगळवारी मुख्यमंत्र्याला पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी विनंती करणार आहे की जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींना तुम्ही बोलावून घेऊन निमंत्रित करून एक परभणी शहराकरता अंडरग्राऊंड ड्रेनेज करता आपण त्या ठिकाणी बैठक लावा आणि शासनाकडून काय जे निधी लागेल तो निधी सुद्धा आपण उपलब्ध करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया. आणि त्याच्यानंतर जे काही शहरातले रस्ते प्रचंड खराब झाले, खूप त्याची दुरावस्था झाली, लोकांना खूप त्याच्या अडचणी त्या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून त्याचा सुद्धा एक डीपी प्लॅन असेल किंवा एक मास्टर प्लॅन तयार करून जर आम्हाला तुम्ही दिला तर ते राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून आपण जेवढा निधी त्या रस्त्यासाठी लागेल तेवढा निधी आपण उपलब्ध करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया. विशेष म्हणजे आज आपण इथं एक ठराव केला. मी जरी पालकमंत्री असलो तरी राज्याचा क्रीडा मंत्री आणि आपण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपण त्या ठिकाणी ऑलिम्पिक पदक या महाराष्ट्रानं पटकावलं म्हणून त्या खेळाडू सुद्धा आपण या डीपीसी मध्ये प्रतिनिधीचं आपण अभिनंदनचा ठराव आपण त्या ठिकाणी घेतला आहे आणि तुमच्या सर्वांच्या वतीनं त्यांचं सुद्धा मनपूर्वक मी अभिनंदन या ठिकाणी मी करतो. अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपण सूचना केलेल्या जे शेतकरी आत्महत्या असेल किंवा जे काही आता जे काही नुकसान पाऊस पडल्यानंतर जे नुकसान झाले त्याचे पंचनामे करण्यासंदर्भात सुद्धा आपण सूचना दिलेल्या आहेत आणि संत जनाबाई विकास आराखडा याला सुद्धा आपण त्या ठिकाणी मंजुरी त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून अतिशय जिल्हा नियोजन समितीची बैठक अतिशय चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी झाली. अनेक लोकप्रतिनिधींनी चांगल्या सूचना त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. त्या सूचनेचं पालन आम्ही त्या ठिकाणी करू आणि योग्य रीतीनं त्यांना न्याय देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया. तर एकूण आणि दुसऱ्या 2 महत्वाच्या आपल्याला मी विनंती करतो की राज्य शासनाने या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्वाच्या निर्णय त्या ठिकाणी घेतलेले आहेत.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही योजना आपल्या चॅनलच्या मार्फत, आपल्या प्रिंट मीडियाच्या मार्फत आपण शेवटच्या माणसापर्यंत ती योजना त्या ठिकाणी पोहोचवली पाहिजे आणि जास्तीत जास्त लाभार्थी कशी होतील, त्या लाभार्थ्याला लाभ कसा मिळेल ते बघण्याचं काम आपल्या सगळ्याचं कर्तव्य त्या ठिकाणी आहे. जवळजवळ मला वाटते 2,47,000 आतापर्यंत लाभार्थी त्या ठिकाणी त्याची नोंद त्या ठिकाणी झाली आहे. पण आणखीन त्या ठिकाणी लाभार्थी होण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी केले पाहिजे. आपण आपला हवाला सुद्धा आपण टायफॉनची योजना आपण त्या ठिकाणी केली आहे. 12वी पर्यंत 6,000, डिप्लोमाला 7,500 आणि 8,000 आणि ग्रॅज्युएटला आपण 10,000 हे सुद्धा आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याचा सुद्धा लाभ नागरिकांसाठी जे आपण केलेलं आहे त्यांना सुद्धा आपण त्याचा जास्तीत जास्त प्रसार त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि म्हणून मुख्य जे ज्येष्ठ नागरिकांची दर्शनाची संधी सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होईल. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी की आपण 3 सिलेंडर वर्षातून मोफत देणार आहोत ते त्या ठिकाणी झाली. आता ह्या महायुतीच्या सरकारमधली हे डीपीडीसीची ही शेवटची बैठक आहे. म्हणून मी सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आता आपण जो आराखड्याला आपण मंजुरी दिली आहे त्याची लवकरात लवकर जनतेच्या हिताची कामं आपण तातडीनं आपण आता प्रशासकीय मान्यता देऊन आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरुवात झाली तर ते जनतेला त्या ठिकाणी फायदा होणार आहे. धन्यवाद. मी तुम्हाला सांगितलं ना की जे 30-24चे जे राहिलेले होते पैसे त्याला सुद्धा आपण त्याला मान्यता दिलेली आहे. आणि आता 24-25ला सुद्धा आपण 345 कोटीला पण त्याला मान्यता दिली एकूण आपण. आणि म्हणून मला कसल्याही परिस्थितीमध्ये या परभणी शहराला हरित शहर, स्वच्छ शहर करण्याकरता आता आपण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. आता अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या संदर्भामध्ये आता आपण तात्काळ सीएम कडे आपण त्या ठिकाणी बैठक घेणार आहे. आणि ते कामाला सुरुवात झाल्यानंतर मी कडक सूचना दिल्या आहेत. प्रचंड अस्वच्छता आहे, त्याला काही कारण आहेत. आता आम्ही थोड्या वेळाने आम्ही सर्व अधिकारी त्या ठिकाणी बसणार. जेवढी काही तात्पुरती स्वरूपामध्ये जे काही नीट करता येईल ते करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार. मनपा आयुक्तावर एवढा रोष आहे, मनपा आयुक्ताविषयी काय निर्णय? जिल्हा क्रीडा संकुलाची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे. त्या मुलांना खेळायला तिथं जागा नाही. आपण 15 कोटी रुपये मंजूर केलेले आहे, परंतु एक दुसरा प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी दिलेला आहे. तर काय नेमकं कोणतं काम होणार त्याच्यात? नाही, या संदर्भात तुमचा मेसेज पण मी वाचला, बातमी पण ती त्या ठिकाणी वाचली आहे. मी आता माझ्या जिल्हा क्रीडा अधिकारी असतील किंवा माझे कमिशनर असतील, मी माझ्या मंत्रालयामध्ये माझ्या कक्षामध्ये त्याच्यात मी बैठक घेईन आणि सर्व लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी बोलवणार आहेत. आणि परभणीमध्ये अनेक खेळाडू आहेत, खेळाडू प्रेमी आहेत. आणि मग कसल्याही परिस्थितीमध्ये माझ्या लातूरमध्ये मी जी काही करतोय त्याच पद्धतीचं पालकमंत्री म्हणून या परभणी शहरामध्ये सुद्धा तशाच पद्धतीचं स्टेडियम मी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो. मनपा आयुक्तांविषयी प्रश्न होता. मनपा सांगितलं आहे, पण मी स्वतः या सगळ्या लोकप्रतिनिधीचं माझ्याकडे जे पत्र दिले खासदारांनी, आमदारांनी, इथल्या आमदारांनी सुद्धा त्यांच्यावरती कारवाई करा म्हणून मी स्वतः एक डिओ लेटर मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी देईन. आणि खरंच त्यांनी जर ते चुकीचं केलं असेल तर नक्कीच त्याच्यावरती कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांसाठी वीज बिल मोफत आपण म्हणताय, पण शासन निर्णय काढत नाही, तोंडी सांगतात. तर किती नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. महिलाची आपण ऑनलाईन 1200-1500 रुपये महिलांकडून घेतले जाते एक कागदपत्र करण्यासाठी. 8-8 दिवस नगरपालिकेत जन्म दाखला मिळत नाही. तारीख वाढून देणार का? कारण आतापर्यंत फक्त 2.5 लाख आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भामध्ये हे महायुतीचं सरकार खूप सिरियस आहे. खूप पाहत असाल की आम्ही प्रचार प्रसार सुद्धा प्रत्येक गावामध्ये आम्ही कॅम्प त्या ठिकाणी लावतो. आम्ही सर्व प्रशासकीय यंत्रणेला कामाला त्या ठिकाणी लावलेला. आणि तुम्ही सुद्धा त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे. आणि तुम्ही म्हणता की ऑनलाईन थोडासा त्रास होतोय, आम्ही ऑफलाईन सुद्धा घेण्याची सूचना आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून हे लाभार्थ्याची संख्या बघून तर त्याच्यावर योग्य निर्णय मुख्यमंत्री त्या ठिकाणी घेतील. पण आता राखी पौर्णिमेच्या आत 1 जुलै आणि ऑगस्टचे पैसे आम्ही त्या बहिणीच्या खात्यावरती आम्ही टाकणार. मागच्या डीपीडीसीचा जो विषय होता तो न्यायालयामध्ये गेला आणि इथल्या लोकप्रतिनिधी त्याला आक्षेप घेतला. या बैठकीमध्ये तसं काही झालंय का की काही लोकप्रतिनिधी यावर आक्षेप घेऊन पुन्हा आणखी पैसे अडून म्हणजे आता ग्रामीण भागात कामं आणलेले म्हणजे कामं नाही. शहराची परिस्थिती एक मिनिट शहराची परिस्थिती अशी आहे की शहर आहे का गाव आहे तेच कळायला तयार नाही. कारण मी पालकमंत्री आहात, मी प्रश्न समजून घेतले त्याच्याबद्दल अभिनंदन. मात्र शहरातून कुठल्याही रस्त्याला जर गेलं तर इतकी वाईट परिस्थिती आहे. 60 कोटींचा निधी आता दिलेला आहे, त्याचे कामं काही सुरू झाले पण ते कामं बंद पडलेत. मग या अनुषंगाने प्रशासन काही लक्ष देणार आहे का नाही यावर? त्या संदर्भातच आता आपले शहर स्वच्छ असले पाहिजे, आपल्या शहराला सगळ्या मुबलक गरजा त्याकडे पूर्ण करण्यात आमच्या लोकपर्यंतचं खरं तर ते काम आहे. आता
ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला परत परत सांगतो की पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, त्याच्यानंतर अंडरग्राऊंड ड्रेनेज त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर रस्ते. उलट जर काम केलं तर आता जर आपण रस्त्याचं काम सुरू केलं, मी आता ठीक आहे निधी आणेल मुख्यमंत्र्यांकडून आणि कामाला सुरुवात होईल, अंडरग्राऊंड ड्रेनेजला पुन्हा खोडावं. तर आता पहिल्यांदा मी माझं प्रायोरिटी असणार आहे अंडरग्राऊंड ड्रेनेजला, आणि त्याच्यासाठी लवकरात लवकर कशा पद्धतीने काम चालू करता येईल ते काम आपण त्या ठिकाणी बघूया. आणि त्याच्यानंतर एक मास्टर प्लॅन तयार करून जेवढा निधी म्हणतो मी, कारण मुख्यमंत्र्याचं 2 उपमुख्यमंत्र्याचं या शहरावर लक्ष आहे. तुम्ही बघितलं असेल आता राजेश विटेकर साहेबांना एमएनसी केलं मुद्दा, तर त्याच्यामुळे लक्ष आहे आणि आमचं सुद्धा लक्ष आहे. त्याच्यामुळं 100% कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला याच्यामध्ये बदल झालेला दिसेल, एवढंच या प्रसंगी सांगतो. धन्यवाद.